डी-एड आणि बी-एडला ऍडमिशन घेतलेल्या बऱ्याच परीक्षार्थींचे मेसेज आले होते, कॉल आले होते, की सर आम्ही डी-एडला किंवा बी-एडला आता फर्स्ट इयरला आहोत आणि आम्ही टी-ई-टीचा फॉर्म भरू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून देण्यासाठी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, डी-एड आणि बी-एड हा टी-ई-टीसाठी कंपल्सरी असणारा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. तो तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर फॉर्म भरता येत नाही. पण ॲपियर स्टुडंट याला फॉर्म भरू शकतात का? तर ॲडमिशन घेतलेलं असताना. तर याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल. ॲपियर स्टुडंट काही ॲडमिशन घेतलेलं आहे आणि फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आहेत. काहींना ए-टी-के-टी लागलेली आहे किंवा काही आता ज्या 6वी ते 8वीच्या साठी पेपर 2 ची तयारी करणारे त्यांना पदवी लागते. तर पदवीच्या सुद्धा काही ए-टी-के-टी लागलेले असतात. बरोबर? किंवा लास्ट इयरला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. मग ऍडमिशन लास्ट इयरला आहात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या महा टी-टीचा फॉर्म भरता येतो का? तर याबाबत आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. एक ॲपियर असेल त्याच्यानंतर आपण एक गोष्टी पाहून घेऊया. तत्पूर्वी उत्कर्ष इन्स्टिट्यूटची महा टी-टी बॅच ही लॉन्च झालेली आहे. 1 एप्रिल पासून नव्यानं सुरू होते आहे. 1499 रुपयाची फीज आहे. पण सध्या तुम्ही घेत असाल तर याच्यावरती 30% ऑफ आहे. ठीक आहे, 30% ऑफ आहे. कधीपर्यंत? 1 एप्रिल पर्यंत. युट्यूब वरती सर्व विषयाचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. सर्व विषयाचे अगोदर डेमो लेक्चर्स बघायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता. लक्षात ठेवायचे सगळे विषय पेपर 2 चा सामाजिक शास्त्र, पेपर 1 चा परिसर अभ्यास, गणित, भूमिती, त्याच्यानंतर मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, सामान्य विज्ञान आणि हिंदी हा विषय सुद्धा आपल्याकडे अगदी व्यवस्थित पद्धतीने घेतला जातो आणि डिटेलमध्ये घेतला जातो. तर हे सगळे विषय या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत आणि ही बॅच तुमच्यासाठी लॉन्च करण्यात आलेली आहे. याच्यावरती याच्यामध्ये सुद्धा आज घडीला या ठिकाणी 30% ऑफ असणार आहे आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे. म्हणजे कालावधी किती आहे? 1 वर्ष. जो अभ्यासक्रम आहे तो जवळपास 2-2.5 महिन्यामध्ये या ठिकाणी कंप्लीट केला जाईल. त्याच्यानंतर ते झालेले लेक्चर तुमच्याकडे 1 वर्षापर्यंत राहतात रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. ठीक आहे, चला आता जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे. इथे जर बघितलं ॲपियर स्टुडंट, बरोबर. आता ॲपियर स्टुडंट म्हणजे कोणते? तर डी-एड ला घेतलेलं ऍडमिशन आहे किंवा बी-एड ला घेतलेलं ऍडमिशन आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नुकतंच ऍडमिशन घेतलंय. लक्षात ठेवायचं की ज्या दिवशी तुम्ही डी-एड ला ऍडमिशन घेतलं किंवा बी-एड ला ऍडमिशन घेतलं तेव्हा तुम्ही या ठिकाणी ॲपियर झाला आहात. म्हणून लक्षात ठेवायचंय तुम्हाला इथं काय होणार आहे? तर सहज फॉर्म भरता येणार. तुम्ही फर्स्ट इयरला असा किंवा सेकंड इयरला असा तुम्हाला टी-ई-टीचा फॉर्म भरता येणार आहे. हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो. चांगल्या पद्धतीनं तयारी करा. डी-एड, बी-एडच्या फर्स्ट इयरला असणाऱ्या कॅन्डिडेटला सुद्धा फॉर्म भरता येतो. तिथं फक्त या ठिकाणी काय करायचं? ॲपियर करायचंय आणि हे लक्षात ठेवायचंय की फॉर्म भरता येतो. अभ्यास आपल्याला पात्र सुद्धा होता येतं. हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पुन्हा जेव्हा डी-एड, बी-एड कंप्लीट होईल तेव्हा हे लागू असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे ए-टी-के-टी वाल्यांचा. ठीक आहे, ए-टी-के-टी वाल्यांना जसं की मी तुम्हाला सांगितलं की ॲपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता, तर ए-टी-के-टी वाले सुद्धा डी-एड, बी-एड वाले फॉर्म भरू शकतात. त्यांना सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तयारी करून टी-ई-टी सुद्धा पास करता येणार आहे. हे प्रामुख्याने काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर बघा, पदवीमध्ये पदवीमध्ये सुद्धा तुम्ही थर्ड इयरला असलं पाहिजे. कोणत्या इयरला? थर्ड इयरला. म्हणजे डी-एड झालंय किंवा बी-एड झालंय आणि त्याच्यानंतर डी-एड झाल्यानंतर तुमची पदवीला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे आणि पदवीच्या तुम्ही थर्ड इयरला आहात. तर तुम्हाला पेपर 2 हा देता येतो. लक्षात ठेवायचं, थर्ड इयरला असल्यानंतर अगोदर नाही देता येणार. लक्षात ठेवा, फक्त पेपर 1 द्यावा लागेल. पण डी-एड करून जर तुम्ही पदवीच्या लास्ट इयरला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्ही पेपर देऊ शकता, पेपर 2 चा सुद्धा. हे सुद्धा या ठिकाणी काय करायचं? तुम्हाला स्पष्ट लक्षात ठेवायचंय. फॉर्म भरा, चांगल्या पद्धतीनं तयारी करा, चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि 21 जूनच्या या पेपरमध्ये निश्चितपणे यश तुमच्या हातामध्ये असणार आहे. तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी फायदा होणार आहे आणि तेच आलेले सर्टिफिकेट हे व्हॅलिड असतात. ठीक आहे, व्हॅलिड असतात. कारण इथं थर्ड इयर नंतर लगेच तुम्ही जर याच वर्षामध्ये डिग्री कंप्लीट केली तर हे व्हॅलिड ठरणार आहे. बाकी या ठिकाणी हे तर असणारच आहे. ए-टी-के-टी असो किंवा ॲपियर असो, याच्यामध्ये जरी तुम्ही पास केलेले असेल तरी ते तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिड ठरणार सर्टिफिकेट. लक्षात ठेवायचंय. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि पुन्हा एकदा मजबूतीनं तयारीला लागायचंय. कुठल्या प्रकारची मनामध्ये संदिग्धता राहता कामा नये. आणि सांगितल्याप्रमाणे की जगभरामध्ये आता टी-ई-टीची तयारी करणारे सगळेजण क्लास लावणार आहेत आणि क्लास लावत असताना सगळेच जण सेमच मटेरियल वापरणार आहेत, सेमच स्टडी मटेरियल वापरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती पण
सगळे पास होणार नाहीये. तर पास होणाऱ्यांचा रेशो हा 10% असेल. 10 ते खूप जरा यावेळी जर वाढला तर तो या ठिकाणी 12-15% पर्यंत जाऊ शकतो. पण 10% हा जो रेशो आहे तो या ठिकाणी स्टँडर्ड आतापर्यंत राहिलाय. मग आता 10% मध्ये यायचं असेल तर जे जग सगळंच करतात त्यांच्याच पद्धतीनं जाणं हे काही योग्य ठरणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आणि योग्य अभ्यासाच्या पद्धतीनुसार जावं लागेल. तर ती नियोजन करून देण्याचं काम आमचं असेल. अभ्यास करून घेण्याचंही काम आमचं असेल. निकाल हा निश्चितपणे तुमचा असेल. अशा प्रकारच्या या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅच हा ई उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू केली जात आहे. ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेफर करू शकता. ज्यांना जॉईन करायचे असेल 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क करावा. ठीक आहे. पास करून देण्याची हमी निश्चितपणे. दिलेलं काम तुम्ही कंप्लीट करायचं, दिलेला अभ्यास तुम्ही कंप्लीट करायचा, कंप्लीट करूनही घेतला जाईल आणि त्यामध्ये लक्षात ठेवायचं मग पास होण्याची सुद्धा हमी असणार आहे. इथं 80-90 किंवा 82-90च्या दरम्यान खेळत बसायचं नाहीये. डायरेक्टली टार्गेट असणार आहे 120 प्लस. कुठेही या ठिकाणी अडचण येणार नाही. फक्त सांगितलेल्या पद्धतीनुसार, सांगितलेल्या वेळेनुसार या ठिकाणी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की मिळालेला वेळ 85 दिवसाचा आणि आपल्याला देण्यात आलेला अभ्यासक्रम याच्यामध्ये पारड कोणाचं जड असेल तर ते पारड जड आहे अभ्यासक्रमाचं. त्याचा विस्तार जर बघितला तर खूप जास्त आहे. एवढे सगळे विषय असताना मग आपल्याला 85 दिवसामध्ये तयारी करायची तर निश्चितपणे हेच तुम्हाला या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. त्या 85 दिवसामध्ये होणार नाही याच्यातला भाग नाही. करता येतं पण ते करण्याची पद्धत तुम्हाला रेग्युलर पद्धतीपेक्षा बदलावी लागणार आहे आणि तीच पद्धत या ठिकाणी या मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. सगळे विषयाचे लेक्चर्स तर मिळतील पण अभ्यास करून घेण्याची जबाबदारी याच बॅचच्या माध्यमातून तुमच्याकडे असणार आहे, तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे. ज्यांना जॉईन करायचे त्यांनी संपर्क करावा 97 93 92 41 41 या नंबरवरती. ठीक आहे. आणि या ऍपियरच्या स्टुडंटनी सुद्धा फॉर्म भरावा आणि तयारीला लागायचंय. तुम्हाला सुद्धा पास करता येते. ही टीईटी परीक्षा पास होऊन पुढे टेट परीक्षेच्या तयारीसाठी अभियोग्यतेसाठी तयारी सुद्धा करायला मार्ग मोकळा होणार आहे. ठीक आहे. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.